नमो नमः. आपण पाहत आहोत एम ए फर्स्ट इयरचा भारतीय दर्शन हा जो विषय आहे याच्यामध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे शिकायला. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आणि तर्कसंग्रहामध्ये आपण पहिले पाहिले की निधाय हृदि विश्वेशम विधाय गुरुवंदनम बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह हा जो आहे मंगलाचरणात्मक श्लोक झाल्यानंतर अन्नम भट्टांनी आणि या मंगलाचरणामध्ये कोणाला वंदन केलेलं आहे? गुरूंना वंदन केलेलं आहे. आणि बालानाम सुखबोधाय म्हटलेलं आहे की लहान मुलांना कळावं अशा स्तराचं त्यांनी हे तर्कसंग्रह हा जो आहे तो प्रकरण ग्रंथ आहे. न्याय आणि वैशेषिक जे आस्तिक दर्शन आपण पाहिले त्यांचा प्रभाव या ग्रंथावरती दिसून येतो आपल्याला. तर उद्देश ग्रंथ ही जी सुरुवात झालेली आहे इथे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय हे 7 पदार्थ इथे वर्णन केलेले आहेत. कोणते कोणते आहेत म्हणा? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव सप्तपदार्थ. हा किती पदार्थ आहेत? तर 7 पदार्थ आहेत. आता आपण पाहू की जर आपल्याला पेपरला प्रश्न आला की 7 पदार्थांचं वर्णन करा. आता पुढे अजून त्याचं पाहायचं आहे आपल्याला, पण सुरुवात कशी करायची ते पाहू आपण. की अगोदर आपण काय पाहिलं, जेव्हा भारतीय दर्शनाला सुरुवात केली तो चार्ट पण तुम्ही तिथे लिहू शकता की भारतीय दर्शन याला इंग्लिशमध्ये इंडियन फिलॉसॉफी असे म्हणतात. भारतीय दर्शनाचे 2 प्रकार पडतात, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे आणि नास्तिक म्हणजे वेदांना प्रमाण न मानणारे. ते खालीलप्रमाणे आहेत. मग त्याचा चार्ट लिहून घ्यायचा. जर तुम्हाला प्रवर्तकांचे नावं आठवत नसले तर राहू द्या, दर्शनांची नावं लिहा. जर तुम्हाला वेळेवरती दर्शनांची पूर्ण नावं आठवत नसतील तर अजून तुम्ही करू शकता की न्याय वैशेषिक योग इत्यादी 6 आस्तिक दर्शन आहेत. जैन बौद्ध चारवाक ते आठवतात, ते 3च आहेत. कारण की जैन बौद्ध आणि चारवाक हे नास्तिक दर्शन आहेत. पण 6च दर्शन आहे, पाठ करून घ्या. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा न्याय योग सांख्य असे जे नावं आहेत ते. आणि त्यातील न्याय दर्शनावर आधारित प्रकरण ग्रंथ त्याचं नाव आहे तर्कसंग्रह. तर्कसंग्रहाचे प्रवर्तक अन्नम भट्ट हे आहेत. अन्नम भट्टांनी आपल्या मंगलाचरणामध्ये गुरुला वंदन केलेलं आहे आणि बालानाम सुखबोधाय असं म्हणत त्यांनी लहान मुलांना कळेल अशा स्वरूपामध्ये सोप्या भाषेमध्ये तर्कसंग्रहाची रचना केलेली आहे असं त्यांनी त्यांच्या मंगलाचरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि तर्कसंग्रहामध्ये एकूण 7 पदार्थांचं वर्णन आलेलं आहे. मग ते लिहायचं. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय भाव सप्तपदार्थ हा अशा प्रकारे अन्नम भट्टांनी 7 पदार्थांचं वर्णन आपल्या तर्कसंग्रहामध्ये केलेलं आहे. आता ही जी